योगेश मी रानगाव मधला आहे आणि गेली 10-12 वर्ष सातत्याने त्याने आपलं शरीर सौष्ठव जपून ठेवलेले आहे. मित्रांनो, हे 100 महत्वाचे नाही मिळत, पण या हजारो लोकांच्या साक्षीने जे पारितोषिक मिळतंय ना ते महत्वाचं आहे. चांगलं व्यासपीठ वसई कला क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून वसईकरांना मिळतंय. कलाकृती आपल्याला काळा घोडाच्या प्रदर्शनात बघायला मिळतात, ज्या मोठ्याने आज आपल्याला छोट्या स्वरूपात या कला क्रीडा महोत्सवात आमच्या चेतनचा फोटो पण लागलेला आहे इकडे आपल्या जगन्नाथ स्मृती क्रीडा मंडळाचा. अगदी नमस्कार मित्रांनो, कोहली असं बोल या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मी निनाद पाटील आणि अर्थातच तुमच्या पर्यंत व्हिडिओ पोहोचवणारा प्रसाद मेहर. तर आज आपण आहोत वसई पश्चिमेला असलेल्या वसई गावात आणि नरवीर चिमाजी अप्पांच्या या मैदानात आणि हा 36वा वसई तालुका कला क्रीडा महोत्सव. आज या कला क्रीडा महोत्सवाला 36 वर्ष झालं. वसईचं शहरीकरण झालं, पण एकेकाळी आणि आजही आमच्या ग्रामीण भागातील कलागुण असणाऱ्या मुलांना या मैदानाने व्यासपीठ उपलब्ध करून दिलं. आणि हा 35-36 वर्षाचा इवलस बीजाच मोठा वटवृक्ष झालेला आहे. म्हणजे आम्ही खो खो असू द्या, बॉडी बिल्डिंग असू द्या, रांगोळी असू द्या, म्हणजे अगदी निरनिराळे इव्हेंट आणि कलागुणांना सादर करण्याची संधी या यंग स्टार मैदानावर यंग स्टार ट्रस्टने उपलब्ध करून दिली. तर आता आज आहे 29 तारीख आणि 29 तारखेच्या दिवशी वसई श्री स्पर्धा आयोजित केली जाते आणि आता ही सुरू आहे. आणि आपण आज फक्त या स्पर्धेचा आढावा घेऊया. चला. शूट करायला गेलं तसं यंगस्टर सर्व गटविजेत्यांनी तयारीत राहायचं. पूर्वी आपल्यासमोर विकलांग खेळाडू इथे आलेले आहेत आपल्या. तर मित्रांनो, आता ही अपंगांसाठी विकलांगांसाठी शरीर सौष्ठव स्पर्धा आहे आणि तो आपला आता कॅमेरा झूम केलाय तो आपला योगेश मी रानगाव मधला आहे आणि गेली 10-12 वर्ष सातत्याने त्याने आपलं शरीर सौष्ठव जपून ठेवलेलं आहे. म्हणजे हे बघा, एखादा अपंग मनुष्य सुद्धा जिद्द असेल तर काय करू शकतो. समीर कोळी आपल्या किल्ल्यातला 65 गटामध्ये आणि दुसरा नंबर मिळवलेला आहे. आणि आपल्या किल्ल्यासारख्या गावातून म्हणजे दुसऱ्या क्रमांक गटातून ती फार मोठी गोष्ट आहे. वसई श्री हा तर मित्रांनो, हा आपला अर्नाळ्यातली जगन्नाथ स्मृती क्रीडा मंडळाची टीम आणि एक चांगला डायव्स होता. आणि हा सेमीफायनलचा सामना आहे विनय स्पोर्ट्स क्लब विरुद्ध जगन्नाथ स्मृती क्रीडा मंडळ. आणि फक्त या आधीच्या डावामध्ये 2 गुणांचा फरक आहे आणि ही सगळी आपली अर्नाळ्यातल्या आपल्या बंदरपाड्यावरच्या मुळे. आता ही एक चांगली संधी होती, म्हणजे एकदम अटीतटीचा सामना आहे, कारण पहिल्या डावात फक्त 2चा आपल्याला फरक बघायला मिळतोय. आणि या सगळ्या अटॅकला आक्रमणासाठी बसलेल्या ज्याची प्रॅक्टिस तर आम्ही बघतो एक चांगला केली जाते. पण आजच्या ह्या मुली पाहिल्या तर म्हणजे अगदी तरुणांनाही लाजवेल असं त्यांचा स्टॅमिना आहे. मी या माध्यमातून बघू शकत असं हा खो खोचा खुल्या गटातील महिला आहेत आणि अगदी चपळाईने खेळतात. म्हणजे मला नेहमीच म्हणावं असं वाटतं की आईस हॉकी हा सगळ्यात कमी वेळात शरीर गरम करणारा खेळ समजला जातो. पण मी म्हणेन की जे जे खो खो खेळलेले आहेत म्हणजे 8 ते 9 मिनिटात लिटरली तुम्ही गरम होऊन जातात. आणि आता जी डिफेन्स करणारी संरक्षण करणारी टीम आहे आता लिटरली 1 मिनिट होत येत आहेत. पण एक चांगला म्हणजे हा चांगला सामना बघायला मिळणार आहे आपल्याला. आणि सगळा जो क्राऊड तुम्हाला बघायला मिळेल की सगळा अर्नाळ्याचा ऑलमोस्ट 80% क्राऊड तर आपल्या अर्नाळा बंदरपाड्यावरचं आहे. सगळा तुम्हाला अर्नाळ्यातला क्राऊड बघायला मिळेल. आपले कर्मचारी
सगळा हा तुम्हाला नमो रेवंत पार्किंग करणारे कर्मचारी असतील तर माझा क्रमांक 3 वर पाठवून द्या. जयेश मेहर. सगळा जोश सर तुम्हाला इकडे दिसत असेल. सगळा हा समर्थक टोटल तुम्हाला सचिन सर. कर्मचारी कुठे असतील तर माझा क्रमांक आता जोरदार ओरडा जरा गणपती बाप्पा मोरया. वाणी आहे का माझा क्रमांक सगळं. आता आपण एक जस्ट सगळी मंडळी आपली सगळे समर्थक आपले बसलेले आहेत बघा. किती 8 मारायचे आहेत ना. आता जोरदार आवाज पाहिजे, जरा जोरदार आवाज. गणपती बाप्पा कोण ओरडणार. आला आला. हे बघा सगळी छोटी छोटी मंडळी आलेली तिकडे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती नववीर महाराज की. मोरया. सगळं आणि जवळपास हा सामना आणि खरा तुम्ही बघू शकता. खाली बसतो. आतापर्यंत गडी कुठलाच गडी बाद नाहीये. बस बाजू. सगळी मंडळी व्यवस्था जाईल ना नक्की. बाकी कमी नाही ना काय. चला हा सगळा आपला सपोर्ट स्टाफ आहे जेस क्लबचा. कबड्डी गट क्रमांक 63 पुरुष खुलागट आणि अष्टभुजा रानगाव अ विरुद्ध युथ क्लब नायगाव, त्या दोन्ही संघांना प्रथम पुकार आहे. जय श्रीराम. जय श्रीराम. हा
कबड्डी गट क्रमांक 63 पुरुष खुला गट आणि अष्टभुजा रानगाव अ विरुद्ध नमस्ते. युथ क्लब नायगाव दोन्ही संघांना प्रथम पुकार. आई कालिका माता हरणारा आणि मोरल्या क्लब हरणारा 20 वर्षाखालील कुमार दोन्ही संघांचे ही मैदानात सगळ्या किल्ल्यातली मंडळी आहेत. पंच मैदान क्रमांक पंच सगळं पूर्ण सगळं आता ही सेमीफाईनच्या जगन्नाथ स्मृती क्रीडा मंडळ टीम पोहोचलेली आहे फायनलला आणि हे सगळं अभिवादन केलेलं जातं एकमेकांना. हे चांगल्या फ्रेंड आणि हे खऱ्या चांगल्या खेळाडू वृत्तीचं लक्षण म्हणता येईल. इव्हन सपोज आपला हे खऱ्या अर्थानं एक खेळाडू वृत्तीचं म्हणजे विरुद्ध संघाच्या कोचला जेव्हा तुम्ही नमस्कार हे करतात ते एक खेळाडू वृत्तीचं लक्षण आहे. आणि सगळ्या आपल्या ह्या पुरुष खुला गट काही जबरदस्त पुरुष खुला गट या दोन्ही संघांनी दोन्ही मैदान सोबत उपस्थित. मित्रांनो हे 100 महत्वाचे नाही मिळत पण या हजारो लोकांच्या साक्षीने जे पारितोषिक मिळतंय ना ते महत्वाचं आहे. आणि आपण चांगल्या आणि चांगला परफॉर्मन्स होता तिघीचा आणि सेमीफायनलचा सामना त्यांनी एखादी आपल्या जगन्नाथ स्मृती क्रीडा मंडळाला जिंकून दिलेला आहे. आपल्या माट्यासरांनी 100 रुपये दिलेले आहेत. अरुण सर किती वाजता यायलाय? अरुण सर जेवी का नाही का? गौतम टीम कोणती आहे आता? आता आपली जगन्नाथ स्मृती क्रीडा मंडळ म्हणजे गत विजेता आणि समोरची विवाची टीम आहे. पण ठीक आहे मला वाटतं हा एकतर्फी सामना होईल पण ह्यानंतर होणारा सामना मला वाटतं टफ असेल. जगन्नाथ स्मृती क्रीडा मंडळ विरुद्ध चिखलडोकरी. ओके मित्रांनो कला क्रीडा महोत्सवातलं सगळ्यात मोठं आकर्षण असतं तर रांगोळी कला. आणि इथे वसईतले आणि खास आपल्या नायगाव जुचंद्र मधले कलाकार त्यांनी काढलेल्या रांगोळ्या आहेत. म्हणजे अक्षरशः ह्या रांगोळ्या आपल्या डोळ्यांचं पारणं फेडत आहेत. आता तुम्ही बघालच. सगळ्या मराठी चित्रपट सृष्टीला मामा या नावाने परिचित असलेले अशोक सराफजी आणि त्यांना हल्लीच पद्मश्री पुरस्कार मिळाला आणि त्यानिमित्त ही खास रांगोळी काढलेली सुमित भोईर आणि केतन पाटील यांनी. बघा खूप अत्यंत छान चांगलं व्यासपीठ वसई कला क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून वसईकरांना मिळतंय आणि इथले प्रेक्षकही आणि रसिकही तेवढीच त्या कलाकारांना दाद देतात. ती भारत प्रधान यांनी काढलेली धर्मेंद्रजी ह्या वर्षी त्यांचं निधन झालं वृद्धापकाळाने. अगदी रांगोळीच्या माध्यमातून त्यांना आदरांजली या कलाक्रीडा महोत्सवात दिलेली आहे. एक वेगळी हटकी रांगोळी ही आपल्याला इकडे आर्य बिशप दिसत असतील. आणि वसई कला क्रीडाचे अर्धवयू म्हणता येतील असे मुकेश सावेजी ह्या वर्षी त्यांचं अकाली निधन झाले. हा वसई कला क्रीडा महोत्सव खऱ्या अर्थाने तो हँडल करत होते. त्यांनाही आदरांजली दिलेली आहे. आणि शिवराज्य क्रीडा पुरस्कार म्हणजे रोहित शर्मांचे कोच दिनेशजी लाड आणि ह्या वर्षी ते चीफ गेस्ट देखील होते. हा स्नेहा माळवींनी घातलेली आणि शिल्पकलेतील अष्टगुल संपन्न भीष्माचार्य रामजी सुतार यांची काढलेली आणि महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची काढले ते तर अप्रतिम. कसं वाटलं रांगोळी? हो लिटरली आता 9:30 वाजून गेलेले आहेत तरी लोकांचा आणि इथल्या रसिकांचा वसईकरांचा प्रतिसाद तर उदंड मिळतोय ह्या रांगोळी प्रदर्शनाला. बघत असाल तुम्ही या माध्यमातून अगदी तासन तास उभं राहून ही रांगोळी कलेचा लाभ घेत आहेत.
मित्रांनो लता दीदी, सगळं आतमध्ये जाता येत नाहीये पण सगळ्यांच्या डोळ्यांच्या सांगतो लोकांचाही उदंड प्रतिसाद मिळतो त्या रांगोळी प्रदर्शनाला. बघूया जमलं तर हे पूर्ण रांगोळी प्रदर्शन तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न असू शकेल. हे बघा बिस्लेरीची कॅप, 3D रांगोळी म्हणता येईल याला. हे बघा बघ रांगोळी बघ ती कशी आहे. गणपती बाप्पा बघा 3D रांगोळी आहे. चला हा तर आमच्या रानगावातला आहे योगेश, अपंग बिल्डर. म्हणजे माणसाने ठरवलं तर काय करू शकतो. धर्मेंद्रजी अगदी तरुणपणातले. येस, मग तुम्ही उत्स्फूर्त येतात का स्वयंसेवक म्हणून? आता तुम्ही काय करता सध्या? कुठे? सोपार आहेत का? ओके. आता तुम्ही किती वाजेपर्यंत? 10 वाजेपर्यंत थांबणार म्हणजे सकाळपासून असता की म्हणजे अपॉइंट? ओके. चला मित्रांनो, ह्या रांगोळी प्रदर्शनाला असलेली गर्दी बघू शकता तुम्ही. तर हे ऑब्व्हियसली बाकी कलाक्रीडा महोत्सवातले इव्हेंट आहेत ते न्यू इंग्लिश स्कूल कॉलेजमधल्या हॉलमध्ये होतात आणि एकीकडे आम्ही इथे शिकलेलो आहोत आणि सगळं क्राफ्ट बघत असाल तुम्ही, अप्रतिम असं म्हणता येईल. हे बघा अगदी ग्रुप वयाप्रमाणे ग्रुप ठरवलेले आहेत. विविध प्रकारचे आकाशकंदील असतील, ग्रीटिंग्स कार्ड असतील. हे ह्या मोबाईलच्या काळामध्ये ह्या कला जपल्या पाहिजेत आणि एक चांगलं व्यासपीठ ज्यांच्या हातात कलागुण आहेत त्यांना वसई कलाक्रीडा महोत्सव करून देते. हे बघ प्रसाद, घोडा कसा बनवलाय बघ. ह्या कुठला आपलं बिस्लेरीची बॉटल आहे सगळे टोटली सॉलिड नावर म्हणजे फेकणाऱ्या. हा बगळा शामरुख, कसला शामरुख आहे हा, सॉलिड. अगदी टाकावापासून टिकाऊ बनवलेलं आहे. हा मित्रांनो म्हणजे हे बघा अगदी प्लास्टिकचे चमचे आहेत, चमच्यापासून बनवलेले आहे. म्हणजे अगदी विश्वास पण देखील बसणार नाही. हल्ली मोबाईल आयपॅडचा जमाना आला पण आजही हे बघा चित्र किती अगदी जुन्या काळाची आठवण देणारी आहेत सगळं. मला वाटतं कन्सेप्टच जुना आहे हा टोटल, की जुन्या काळातलं वगैरे असं आहे. आणि ही बघ आपली काय म्हणतात त्याला, आईस्क्रीमची स्टिक्स पासून एक चांगली बोर्ड बनवलेली आहे. अरे हे बघ प्रसाद, हे ब्रश आहेत भिंती रंगवण्याचे आणि त्याने एक फॅमिलीच बनवलेली आहे चांगली त्या ब्रश पासून. केस बघ काय म्हणतात या केसांच्या स्टाईलला माहिती नाही, ती सेंटर शॉक घेतल्यावर होतात ना तसं झालेलं आहे. आणि हे बघा पुठ्ठ्यांपासून, हे काय युनिकॉर्न का? युनिकॉर्न बनवलेले. हा हा हा. अरे हे तर सॉलिड आहे. मेघडंबरी, आपण रायगडावर गेल्यानंतर महाराजांची मेघडंबरी आणि अगदी प्लास्टिकच्या पुठ्ठ्यापासून बनवलेली आहे. म्हणजे त्या कलाकाराच्या माइंडला दाद द्यावी लागेल. तो कासव कशाने बनवलाय बघ, तो पण लिटरली मला वाटतं पुठ्ठ्यानेच बनवलेला आहे. हो 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 शेल्स कसले ह्याचे आहेत ना, पिस्ताच्या शेल्स आहेत. अरे पिस्ताच्या शेल्स आहेत सॉलिड पूर्ण. आणि कसली, हे मला वाटतं आत्ताचं मंदिर बनवलंय वाटतं द्वारकाधीशांचं. आणि हे बघा तारांपासून अशा कलाकृती आपल्याला काळाघोडाच्या प्रदर्शनात बघायला मिळतात ज्या मोठ्याने. आज आपल्याला छोट्या स्वरूपात या कलाक्रीडा महोत्सवात आपल्या वसईमध्ये एक सामवेदी संस्कृती असते आणि सामवेद म्हणजे संगीतावर आधारित असलेला हा वेद. आणि कोळी बँड आणि ब्रास बँड ही खऱ्या अर्थानं वसईची ओळख. आणि हा बँड वाजताना तुम्ही सॅक्सोफोन बघितला असेल आणि खूप छान पद्धतीने बनवलेला आहे. हा आणि हा कोंबडा बनवलेला आहे.
तू आहे. अरे नेस्ट घर हे बघ सुतळीपासून बनवलेलं आहे उरू. हे काय नक्की आहे उरू? काय सगळं आपलं हे कांगारू आहे. कांगारू आहे? मला नाही ओळखत त्याला. सगळा वापरलेलं साहित्य, वर्तमानपत्र, पॅकेजिंग मध्ये आलेला पुठ्ठा, त्याच्यापासून ही अप्रतिम कलाकृती बनवलेली दिसते. सॉलिड. काढव आहे तो. ही काय सुतळीपासून टोपी. टोपी बनवली आहे. हा, 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 हा. तो काढव आहे. गाढव आहे. तूच आहे. हे हे काय? काहीतरी हो काहीतरी आहे. आणि हे काय? गणपती बाप्पा की हत्ती? हत्ती. फक्त पुठ्ठ्यापासून बनवलेलं आहे. तो काढव होता, तू होता तो. मित्रांनो, इकडे आपल्याला पक्ष्यांचे फोटो दिसत आहेत. म्हणजे पुन्हा मी मारुती चितमपल्ली स्तरावर येईल की म्हणजे एखाद्या वन्य प्राण्यांचे फोटो कॅप्चर करणं सोपं आहे, पण तो पक्ष्यांचे फोटो कॅप्चर करण्यासाठी अक्षरशः तपश्चर्या लागते. म्हणजे हे जे कोणी कलाकार आहेत त्यांच्या कलेला त्यांच्या पेशन्सला दाद द्यावी लागेल. हे सगळं फ्लॉवर, एम्युचर, हे वाईल्ड लाईफ इन्सेक्ट्स. आणि हे बघा म्हणजे अरे हे कलाक्रीडातले काही क्लिक्स आहेत, म्हणजे लक्ष वेधून घेत आहेत. आणि कबड्डी, खो खोच्या डाईव्स. आपल्या कुठला अर्नाळ्याचा दिसतोय का बघ? हा हा हा. अरे हा, आमच्या चेतनचा फोटो पण लागलेला आहे इकडे आपल्या जगन्नाथ स्मृती क्रीडा मंडळाचा. अगदी डाईव्स आणि हा थरार तो अक्षरशः त्यावर टिपलेला आहे त्या फोटोग्राफरने. कबड्डीचे तिकडे मग दिसते. चालेल. हा हा. आपल्या अर्नाळा बंदरपाड्यावरच्या कैलास पोलीस आहे तो आणि त्याची आई. हे सगळं म्हणजे आमची मच्छी लागते ना तिकडेच त्यांची ही ओलांड आहे. एक चांगला क्लिक अगदी वाकट्या लावताना त्यांचा आलेला आहे. हा आपल्या अर्नाळ्यातलाच फोटो आहे. हा निर्मळच्या मंदिरातला आहे. शंकराचार्यांचं मंदिर आहे. हे वसई किल्ल्यातले आहेत. अजून कुठले आपण ओळखू शकतो? आणि हा अरे हे बघा काय सुर. हा अरे अरे हा गिरीज रोड. हे बघा आता हा फोटोच उरणार आहे फक्त गिरीजचा रोड. आता सगळं कन्स्ट्रक्शन होत आहे. सगळी हरित वसई आहे ती हरवत चाललेली आहे. अप्रतिम क्लिक आलेलं आहे. आपल्या नाही सॉलिड फोटो बघ. सॉलिड फोटो आहे. अनंत कोकण ही कशी रोवरी आहे. साई कृपा आपल्याशी सोटे करो. सॉलिड फोटो आले समुद्राचे. हा म्हणजे ह्या फोटो काढण्यासाठी मला वाटतं तो फोटोग्राफर किमान एक 2 ते 3 तास एका जागेवर बसून राहिला असेल. त्याशिवाय हा पॉसिबलच नाही. आणि हे 2 पक्षी बघा. सीगल, जे आपल्याला समुद्र किनाऱ्यावर येण्याचं खाद्य असतं आपला मांदेली. म्हणजे हा हे फ्लेमिंगो पक्षी आहेत. सॉलिड फिजिक्स. ते बघ पिल्लाला बघ काय भरवतोय की काय. सॉलिड फोटो काढलेले आपण बघतच नाही. हा कुठला आहे? हा इगल आहे ना. हे नंबर दिलेत का रे? 1 2 सेकंड थर्ड इन्सेक्ट्स प्रोफेशन. अरे मयुरेश्वरी. बाजू बाजू पानं, वसईची पानं फेमस आहेत. हा जेलीफिश बघा, ज्याला जळव म्हणतो आम्ही. ते जेलीफिश किती सुंदर दिसतंय. आणि मला वाटतं हा फोटो अर्नाळा किल्ल्यातलाच आहे. अर्नाळा किल्ल्यातला आहे आणि आपले कालिका मातेचं मंदिर आहे. 2-4 फोटो तर आपल्याला आपल्या अर्नाळा गावातले बघायला मिळाले. ते बोंबील हा अर्नाळा किनाऱ्यावरून काढलेला फोन आहे. पानांची शेती करताना आजींचा फोटो आहे. अप्रतिम फोटो आहे. चलो मित्रांनो, आता ज्या दालनात आलो आहोत हे कला क्रीडा महोत्सवातलेच फोटो आहेत. आणि आपल्या वसई कला क्रीडा महोत्सवात निरनिराळे मान्यवर, खेळाडू, आंतरराष्ट्रीय खेळाडू भेट देत राहतात. आणि आता तुम्हाला केदार शिंदे हा गेल्या वर्षीचा फोटो आहे. आणि उरूचा गेल्या वर्षी केदार शिंदे यांच्या हस्तेच इंडियन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव नोंदवल्याबद्दल सत्कार झाला होता. हे गेल्या वर्षीचे फोटो दिसत आहेत. आणि संजय बांगर, भारताचे माजी ऑलराऊंडर आणि माजी कोच इंडियन क्रिकेट संघाचे DCP मॅडम दिसत आहेत आपल्याला इकडे. मला वाटतं तेजस्वी नाही मुकेश जिसावी, त्यांचं दुर्दैवी निधन झालं. अगदी
ह्या वसई कलाक्रीडाचे अर्ध्वयू म्हणता येतील त्यांना. ते हे 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 मुकेशजी साहेब. सगळे इकडे आता बघूया आपल्याकडचे कोणी फोटो दिसतात का बघ, खो खो वगैरे सगळे. हा, हे बघायला आवडते. हे सगळे उंच उडे. वायगंकर सर म्हणजे ट्रस्टी होते हिंदी इंग्लिश स्कूलचे, आणि जेव्हा म्हणजे आम्ही जेव्हा होते तेव्हा, आणि त्यांचा भारदस्त आवाज आजही लक्षात आहे. ती दाढीचे खुंट, ते फोटो उठून दिसतात. हर्षल आहे का? ओके. हां, तर आपला जेएस क्लबचा हर्षल, आणि हा आपला चिखलडोंगराच्या सामन्यामध्ये मारलेली डाईव्स आणि अप्रतिम टिपलेला हा फोटो हर्षलचा. हे मला वाटतं सगळे गेल्या वर्षीचेच फोटो आहेत. हा, गेल्या वर्षीचे आहेत. जयपूरलाच फक्त गेलेले की हो. अच्छा. जाऊया पुढे. बरोबर. कबड्डी गट क्रमांक 63 पुरुष गोलागट कृषीवाडीचे नायगाव विरुद्ध मंगळमूर्ती क्रीडा संघ नालासोपारा. शेवटच्यावर अंतिम निकाल. आपण दोन्ही संघ घेऊन मैदान क्रमांक 2 वर यायचंय. कबड्डी गट क्रमांक 63 खुला गट मंगळमूर्ती कबड्डी संघ नालासोपारा विरुद्ध ऋषीवाडीचे नायगाव ब. दोन्ही संघांनी तरी आपली उपस्थिती मैदानात द्यायची आहे. गरम व्हायला लागलं. कबड्डी गट क्रमांक 63. चला.